सरकारचे हिंदीकरणाचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही। राज ठाकरेंनी हिंदीला विरोध केलाय। हिंदी राष्ट्रभाषा नाहीये। सरकारचं हिंदीकरण किंवा तसे प्रयत्न असतील तर ते यशस्वी होऊ देणार नाही अशी मनसेकडून प्रतिक्रिया येते। हिंदी राष्ट्रभाषा नाहीये, पहिलीपासून हिंदी सक्ती व्हायलाच हवी असा राज ठाकरे पहिल्यापासून हिंदी सक्तीला राज ठाकरेंनी विरोध केलेला आहे। तो देखील एक निर्णय समोर आला होता, त्याच्या बाबत सुद्धा मनसेकडून प्रतिक्रिया येते। हिंदी ही भाषा पहिलीपासून सक्तीची करण्यासंदर्भातला एक निर्णय समोर येतोय, त्याच्याविषयीची सुद्धा मनसेकडून प्रतिक्रिया आलेली आहे। आणि त्यात घाटकोपरमध्ये जी घटना घडली त्याच्याविषयी सुद्धा मनसेनं प्रतिक्रिया दिली। संदीप देशपांडे मगाशी प्रतिक्रिया देताना दिसले, पण ही जी प्रतिक्रिया म्हणजे ही जी बातमी आहे ही आहे राज ठाकरेंनी दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भातली। एक महत्त्वाचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यासंदर्भात माहिती आलेली आहे, ती अशी की हिंदी पहिलीपासून सक्तीचं केलं जावं। म्हणजे हिंदी, मराठी आणि इंग्रजी या तिन्ही भाषा पहिलीपासून शिकवल्या जाणार, सक्तीच्या शिकवल्या जाणार। आणि त्याच्यावर मनसेकडून प्रतिक्रिया आलेली आहे की सरकारचं हिंदीकरणाचा जर प्रयत्न असेल तर तो यशस्वी होऊ देणार नाही। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांना अधिक विचारूया। प्रणाली, हिंदी सक्तीच्या संदर्भात म्हणजे त्या निर्णयासंदर्भात मनसेकडून प्रतिक्रिया येते, काय अधिक सांगाल आपण? राज ठाकरे यांनी एक्सच्या माध्यमातून ही प्रतिक्रिया दिलेली आपल्याला बघायला मिळते। आज सकाळी आपण जेव्हा मनसेची प्रतिक्रिया याबद्दल विचारली त्यावेळेला सुद्धा मनसेनं या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। राज ठाकरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये सरकारचं जे सध्या हिंदीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असं त्यांनी म्हटलंय। हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, ती देशातील इतर भाषांसारखीच एक राज्यभाषा आहे। ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकवायची? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारापुरतं मर्यादित ठेवा, याला शिक्षणापर्यंत आणू नका। या देशात भाषावार प्रांतरचना झाली, ती इतकी वर्ष टिकली आहे आणि आत्ताच दुसऱ्या प्रांताची भाषा ही महाराष्ट्रावर लादण्याचे प्रयत्न का सुरू झाले असा सवाल त्यांनी या एक्स मध्ये केलेल्या ट्विटच्या माध्यमातून विचारलाय। भाषावार प्रांत रचनेला हा एक प्रकारचा हरताळ फासला जातोय असं सुद्धा त्यांनी यात म्हटलेलं आहे। प्रत्येक भाषा ही सुंदरच असते, तिला घडवण्याच्या मागे एक मोठा दीर्घ इतिहास असतो, परंपरा असते आणि ती ज्या ज्या राज्याची भाषा असते त्या त्या राज्याचा ती सन्मान राखते आणि सन्मान राखलाच गेला पाहिजे त्या त्या भाषेचा असं सुद्धा यात म्हटलेलं आहे। महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे तसा सन्मान इतर राज्यांच्या भाषेचा सुद्धा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे। अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी जनांनी त्या राज्याची भाषा ही आपली मानली पाहिजे असं सुद्धा यात म्हटलेलं आहे। त्यामुळे एकूणच आपल्याला दिसून येत आहे की राज ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ती प्रतिक्रिया ही राज्य शासनाला येत्या काळात अडचणीत आणण्याची ठरू शकते। कारण ज्या पद्धतीनं नक्की प्रणाली, आभार, आपण सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल।